आमदारकीला 2 वेळेला ही ताईने शहरामध्ये जे शेअर अटेंड केलं म्हणजे दादांना मंगळवेढा ग्रामीण या भागामध्ये जास्त फिरायला लागला आणि ताईंवर जास्तीत जास्त पंढरपूर शहर सोपवलं होतं. दोन्ही वेळेला त्यांचा भरपूर संपर्क त्या शहरामध्ये आल्यामुळं आता शहरातली इथं कोण जास्त नसतेली माझ्या माहिती पण ग्रामीणच आहे. पण शहरातल्या लोकांनी ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला आल्या की त्यावेळेला ठरवलं आपला उमेदवार कोण जनतेनं ठरवलंय ताईंना. ठीक आहे, आपण म्हणतोय असं काही काय फार कौतुक किंवा नवल नाही, पण त्यावेळेला ठरलेला आहे आणि समोर त्या तुलनेचा उमेदवार विरोधकाकडे नाही. ही सगळ्या आपल्या वेगळे देण्यात आले कुठल्या वेगळे माहितीसाठी सांगतो मी खरं बोलणार काय पटेल किंवा नाही पटेल खरी परिस्थिती अशी आहे की खरा आहे का खोटा आहे बाबा अशी परिस्थिती आहे. मग आपला उमेदवार जी नगराध्यक्षपदाला जी उभा राहणार आहे ही उमेदवार आपला काय कच्चा नाही. आपला उमेदवार ही आमदारकीच्या लेवलचा बाजूची आपली ही आहे. बरेच वेळा दादाला थांबवून ताईला उभा करा म्हणून झालं काय जो तालुक्यातला काय बरा आहे बाह्य माणसाला म्हणजे अवघड होईल म्हणून आपण म्हणजे खरी परिस्थिती अशी त्यामुळं आपल्या सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग उमेदवार जर कोण असेल तर ताई घ्या. ठीक आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या सगळ्याशी ताईचा चांगला संपर्क आहे आणि त्यांचं बोलणं सगळ्यांना समाविष्ट करून घेणं अगदी नानामधलं गुण खरंच ताईमध्ये भरपूर आहे. अगदी प्रत्येक माणसाला अगदी तळागाळातल्या सामान्य आपला 3 नंबर फाईटला जरी गडी असला एखादा कार्यकर्ता तरी सुद्धा त्याला बोलणं, त्याला हँडल करणं, त्याला व्यवस्थित सांगणं, समजावणं, फोन घेणं, फोन उचलणं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे बऱ्या म्हणजे त्यामुळं मग त्यांचा काय उभी ईडी आहे का त्यांनाच का मग नगराध्यक्ष पदाला उमेदवार दुसरी कोण नाहीती का मग माणसं दुसऱ्या कोण महिला नाहीत्या का. खरं त्यांचं काम आहे.